सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे 230 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग मंजूनं काहीतरी आगाऊपणा केला आणि जोक मारायला गेली. विजय मारतो तसा आणि झालं. येडी मंजुळा फसली आणि नवऱ्याला राग आला आणि आतल्या आत म्हणाली, काय ग बाई, यांनी काही पण केलं चालतं आणि मी काहीच बोलायचं नाही होय. आहो येऊ का बाहेर, मारणार नाही ना. आणि तो म्हणाला, ये की बाहेर, दाखवतो तुला गंमत, मूर्ख कुठली. ती म्हणाली, आहो मी फक्त बोलते संवादाची गरज म्हणून, माझ्या मनात असलं काही नसतं. तो म्हणाला, येडपट बाई, पण बाहेर असं भस्कन बोललीस तर काय अर्थ होतो त्याचा. लोक म्हणतील ये आमच्याकडे, मग जाशील का. आता या भोळ्या मंजूला आमच्याकडे ये कोणी म्हटलं तरी वाटायचं त्यात काय एवढं. कोणी पण म्हणतात की या आमच्याकडे हळदी कुंकवाला या, सवाष्णीला या, भंडाऱ्याला या, तेव्हा नाही काही वाटत. मग असं आमच्याकडे या म्हटलं तर का वाईट वाटावं. किंवा मागे एकदा एक मॅडम BLOचं काम करत होत्या आणि चिठ्ठ्या वाटत होत्या इलेक्शनच्या. आणि त्यांनी एका माणसाला फोन करून म्हणाल्या, सर तुमच्या चिठ्ठ्या द्यायच्या आहेत मतदानाच्या, कुठे देऊ. आणि त्या माणसाचा होता लॉज आणि तो म्हणाला, मी लॉजवर आहे, तुम्ही लॉजवर या. आणि त्या मॅडमला खूप फील झालं म्हणे. देवा रे, आता यात फील व्हायचं काय आहे. घरी या म्हटल्यावर लाज वाटली असती का. आता लॉजवर होता म्हणून म्हणाला लॉजवर या, तरी यात इतकं वाईट वाटण्यासारखं काय, असं या साध्या भोळ्या मंजूला वाटायचं. कारण आता ती मराठीची प्राध्यापिका होती ना, मग मराठी भाषा आहेच की तशी. मग त्यानंतर जर कोणी काही बोललं ना आणखीन अश्लील, तर मग अर्थ घ्यायचा. शिवाय हे लोक ना उगीच भराचा कावळा करतात आणि सोपी गोष्ट जड करून टाकतात. उगीच डोक्यावर प्रेशर घेतात असं मंजूला वाटायचं. मंजू मात्र असल्या शब्दांचं प्रेशर घेत नव्हती आणि मुळात कोणी काही म्हणायला ती इतरांशी बोलतच नव्हती. विषय संपला. आपला नवरा काही कमी बोलतो का. बोलू वाटलं ना तर त्याला फोन करायचा आणि बोलत बसायचं. आणि बाई गं, त्याच्या तोंडाला तर आता टकळीच लावलेली असायची. एक शब्द म्हणता म्हणता 1000 शब्द बोलायचा की. मग मंजूला इतर कोणाची गरजच नव्हती. मग आता आपण आपलं ऐकायचं आणि सोडून द्यायचं, कारण त्या शब्दाचे इतर कितीतरी अर्थ असतात ना. मग चांगला अर्थच आपण घ्यायचा, म्हणजे आपल्याकडे चांगलंच येतं, असा तिचा स्वभाव होता. आणि याला मात्र सतत तिरके प्रश्न विचारायची सवय आणि तिरका अर्थ घ्यायची सवय, म्हणून चिडला आणि दरवाज्यावर लाथ घातली. आणि मग आणखीन थोड्या वेळाने कॉम्प्युटरवर जाऊन बसला आणि मंजू गुपचूप तिथे आली आणि त्याच्याकडं बघत बसली. आणि तो काम करत होता आणि ती वेड्यासारखी त्याच्याकडेच बघत होती आणि सतत त्याच्यामध्ये आणि कॉम्प्युटरच्या मध्ये डोकं घालायची. त्याला कामच करू देत नव्हती. ओठांपुढे ओठ घेऊन जायची आणि इशारे करायची. तो आता हसला आणि या वेड्याबाईच्या ओठांवर ओठ टेकवले आणि म्हणाला, हो बरं बाजूला. ती म्हणाली, तुम्ही चिडलं नाही ना. आणि तो म्हणाला, चिडून काय करतेस बाई, मलाच सगळं सांभाळायचं आहे. आणि मग तो नॉर्मल झाला हे बघून ती म्हणाली, अहो आईचा फोन आला होता, मामांना लय आजार आहेत, किडनी स्टोन, हार्ट अटॅक, अर्धांगवायूचे झटके एकाच वर्षात त्यांच्यासोबत झालं. आणि आई म्हणत होती की बघायला ये. तेवढंच मामाला बरं वाटलं. आपण जायचं का. आणि तो म्हणाला, तुझा मामा आहे, तू बघ, मी नाही जाणार. आय घालणं लग्नात भांडी घेताना लई येडापणा केला, मला बूटसुद्धा घेऊ दिले नाही. आणि या भांड्यांपेक्षा कितीतरी जास्त पटीने चांगली भांडी होती ती, असा विजय सारखा त्या भांड्यांकडे बघून म्हणायचा. आणि आता त्यांचा संसार अस्तित्वात असेपर्यंत मामाला शिव्या पडणार होत्या हे कन्फर्म. आणि मंजू म्हणाली, तुमच्याशिवाय मी जात नाही, तुम्हाला माहीत आहे ना. आता म्हातारं झालं होते, चला ना. आणि अहो माणसाची दुसरी बाजू पण बघावी, तो पूर्ण वाईट नसतो, दुसरी बाजू बघितली की तो चांगला वाटतो, असं मंजू त्या नवऱ्याला समजावत होती. आणि विजयराव म्हणाले, मंजू तुझ्या मामाची एक बाजू घाणेरडी आहेच, पण दुसरी बाजूसुद्धा सांगण्यासारखी नाही. मला नाही यायचं आणि तोंड नाही बघायचं त्याचं. मंजूनं आता बाबू शोना करून त्याला कसं तरी म्हणवलं आणि एक दिवशी ते निघाले. आणि मंजू म्हणाली, अहो तुम्हाला माहीत आहे का,
हा धाबेवाला आहे ना, तो मला बघायला आला होता. आणि विजय हसून म्हणाला, तसं बघायला खूप जण येतात ग, पण तू सगळ्यांनाच धाब्यावर बसवलं आणि मीच तुला पळवली. आपण पठ्ठ्या सगळ्यांच्या तोंडातला घास काढून घेऊन गेलो. आणि मंजू म्हणाली, तेवढं खरं आहे. मी एकाला नकार दिला ना वस्तीवरचा की दुसरा तयार असायचा आणि नुसतेच म्हणायचे, जाऊ कर बघायला, देतील का तुझी मेव्हणी, असं आमच्या दाजीला म्हणायचे. पण घरी कोणी येत नव्हतं. विजय मला कसे येतील, 8वी नापास 10वी नापास धाब्यावर काम करणारे. आणि तसा जर विचार करायचा असेल ना मंजू, तर अख्खा महाराष्ट्र माझी सासूरवाडी आहे बघ. कारण मी सगळीकडे आय घातली आणि पुरी बघत फिरलो, पण शेवटी उसातच काशी केली. आणि हे गोड मधाचं पोळं उसात सापडलं. तशी मंजू फार हसली आणि तो म्हणाला, आत्ताच मी तुझ्या मामाला बोलणार नाही बरं का, तुझं तू बोलायचं, मी फक्त मामीसोबत बोलणार. आणि मंजू म्हणाली, बरं. अशा प्रकारे ती गेली आणि मामाला बघून आली. पण हा माणूस मामाकडे बघत पण नव्हता आणि मामासुद्धा अकडू, तो पण बोलला नाही त्याला. मधल्यामध्ये मंजूचं मरण. पण मंजू कुणालाही म्हणत नव्हती, एकमेकांशी बोला, तुम्ही तिकडे काशी करा असं म्हणायची. तिला वाटतंय त्याच्याशी बोलायची आणि यायची. आणि इतरांच्या वागण्याचा लोड ती घेत नव्हती, स्वतःच्या वागण्याची जबाबदारी मात्र घ्यायची. आणि आता हा चॅप्टर विजय इतका चॅप्टर होता की तो काय यायला तयार झाला माहिती आहे का इकडे, कारण तिथून त्यानं तिकडे स्वतःच्या गावाला गाडी वळवली. तिथून जवळ होतं ना जरा, आणि नक्कीच त्याचं तरी काहीतरी काम होतं. सुट्टीसुद्धा होती उद्या. आणि मंजूला तर आश्चर्यच वाटलं. आणि ती म्हणाली, अहो आपण निघाले कुठं, आपल्या घरी का? तो म्हणाला, हो, आता तुझं काम झालं ना, मग चल गुपचूप. मग आता मंजू गेली. पण जाताना तिला अजिबात त्या मनीषाची भीती वाटली नाही. आता ती निडर होऊन चालली होती. आली समोर की हाणून काढायची असं ठरवलं होतं. आणि मग काम झालं. दुसऱ्या दिवशी सासूबाईंनी अंडी दिली, साहित्य भरलं. आणि याही वेळेला मंजूनं पैसे होते तेवढे दिले. यानं अचानकच आणलं ना तिला, त्यामुळे तिच्याकडे जास्त नव्हते. आणि सासू म्हणाली, मला नाही बाई असलं पटत तुमचं येणं आणि जाणं, भुरकण येता भुरकण जाता, 2 रात्री तरी थांबाव की माणसानं. आता पुढे मंजू, विजय, मागे बाळ असे बसले होते गाडीमध्ये. सीट बेल्टसुद्धा लावले होते. तो स्टार्टर मारणारच होता. इतक्यात सासूबाई म्हणाल्या, 2 तलंगा लय उड्या मारतात, त्यांना कापून खायचं होतं, तुम्ही येणार म्हणूनच ठेवल्या होत्या, राहा की आजच्या दिवस. तरीही विजय नाहीच म्हणायचा, मला कामं आहेत म्हणायचा. पण आता तलंगा कापायच्या म्हटलं की मंजूच्या तोंडाला सुटलं पाणी. मॅडम नॉनव्हेज लवर होत्या, त्यात गावरान चिकन म्हणजे जीव की प्राण. आणि ती म्हणाली, ओ साहेब, मला उद्याची रजा द्या ना, आमचे शहाणे साहेब. आणि विजय म्हणाला, मॅडम रजा पण मिळेल, पण मला काय मिळेल? आणि मंजू हरकली. सीट बेल्ट काढला आणि गाडीचा दरवाजा उघडून बाहेर आली. आणि त्याला खिडकीच्या काचेतून म्हणाली, साहेब आधी गावरान कोंबडीवर ताव मारा आणि मग गावरान रोमॅन्स. पण तुमच्या राजमाता बाहेर झोपल्या तर. आता उतरा पटकन, कपडे बदला आणि कोंबडी धरा. आणि आतमध्ये पळाली. आणि विजय खूप हसला आणि म्हणाला, पळाली माझी कोंबडी, तंगडी धरून पळाली. आणि मग काय, तो पण उतरला. कोंबड्या सासूबाईनं दिवस मावळताना पकडल्या, तशा कापल्या, बाहेर चूल पेटवून भाजल्या. मंजूनं मसाला केला, गरम गरम भाकरीसुद्धा केल्या आणि सगळ्यांनी जेवण केलं. आणि किती सुंदर झालं होतं जेवण. रस्सा तर एकदम मस्त झाला होता. इतक्यात त्याला फोन आला वस्तीतून. आणि मंजू म्हणाली, अहो. आणि त्यानं ओळखलं की आता ती कोणता दम टाकणार. आणि तो म्हणाला, नाही जाणार वस्तीत. आणि आता झोपायला मंजू, विजय वाट बघत होते. लवकर अंथरूण करतच नव्हते. सासूबाई कुठं झोपते ते बघायचं होतं. आणि जिथं मंजू असेल तिथं विजय असणार असं सासूला माहीतच असायचं. म्हणून सासू मंजूलाच विचारायची सारखी, होय ग कुठं झोपतीस? आणि मंजू उत्तर द्यायचं टाळायची आणि नुसतं म्हणायची, झोपायचं कुठं तरी, मला तर वाटतं बाहेरच झोपावं. आणि मंजूला वाटलं, असं म्हटल्यावर सासूबाई बाहेर झोपतील,
पण कशाचं काय? सासूबाई म्हणाल्या, थंडी लय वाजती. आणि त्यांनी आतच अंथरूण केलं आणि खरंच थंडी होती. मग त्यांचं अंथरूणसुद्धा आत केलं आणि मंजूनं वाईट तोंड केलं. आणि आता काय, पुन्हा तसंच करावं लागणार होतं. चोरीचा मामला आणि हळूहळू बोंबला. मग नेहमीप्रमाणे किड्यांचं काहीतरी निमित्त काढलं, लाईट घालवली आणि सासू बड करत होती. मनीषाचंही नाव काढत होती आणि विजय सासूला प्रतिसाद देत होता, तिचं ऐकत होता. खूप दिवसातून मायलेकर भेटले होते ना, मग बोलत होते. आणि दोघांच्या मध्ये मंजू झोपेचं सोंग घेऊन पडली होती. आता गप्प बसतील, मग गप्प बसतील असं म्हणून ती वाट बघत होती. पण सासू पण गप्प होईना आणि विजय पण. तिनं अचानक विजयचं तोंडच दाबलं अंधारात आणि तोंडावर बोट उभं ठेवलं आणि त्याच्या ओठांवरून बोट फिरवलं. आणि हा त्याला गप्प बसण्याचा इशारा होता. त्यानं ओळखलं आणि त्यानं घोरण्याचं नाटक करायला लागला. सासूबाईंनी काही सेकंद बडबड केली आणि विजय प्रतिसाद देईना म्हणून म्हणाल्या, झोपला वाटतं. ए बया, मला पण लय कंटाळा आला, झोपते आता. त्या बायाचं नाव काढून आपलं तोंड दुखायचं आणि ती झोपली असेल तिकडे हातपाय पसरून. असं तास 2 तास तिच्यावर बोलून म्हणाली सासू. आणि आता सासूनं डोळे मिटले आणि सासूबाई 2च मिनिटात घोरायला लागल्या. आणि मग आता मंजूनं त्यांच्याकडे तोंड केलं आणि तोही घोरायला लागला होता की काय आणि खरंच झोपला की काय असं तिला वाटलं. आणि तिनं त्याच्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्यानं पटकन पारध्यानं ससा पकडावा तसं तिच्या कमरेत हात घातला आणि घट्ट चिकटून जवळ ओढली. गुपचूप तिच्या तोंडात तोंड घालून किस करणं सुरू केलं. मग हळूहळूच दोघेही एकरूप झाले. तडक भडक अंग मोडून असा रोमॅन्स झालाच नाही शिवाय. आणि मंजूची तलप भागलीच नाही. मग सकाळी उठून पुन्हा शिळा रस्सा भाकरी खाल्ली आणि निघाले कोल्हापूरला. आणि मग येताना ताल से ताल मिला हे गाणं लावलं आणि ऐश्वर्याचा विषय निघाला आणि मंजू सुरात सूर मिसळून गाणं म्हणत होती. आणि मग विजयरावांचं सुरू झालं की नेहमीचं बोलणं. ऐश्वर्याचं लग्न 2007ला 17 एप्रिलला झालं आणि माझं ना 6 मेला झालं. माझं पोरगं तिच्या पोरीपेक्षा 4 ते 5 महिन्यांनी मोठं आहे आणि आराध्या लहान आहे. होय, ती आपल्या पोराला पोरगी दिल का तिची? आणि मंजू खूप हसली आणि म्हणाली, अहो होणारे सासरे बुवा, बांधा भाकऱ्या आणि जा सून बघायला मुंबईला. तुम्ही तर ऐश्वर्याविषयी असं बोलताय की जणू काही ती लहानपणी तुमच्यासोबत म्हशीच राखत होती माळोरान फिरून. अशी लय ओळख असल्यासारखं बोलताय की. अहो शक्य तरी आहे का? आणि तो म्हणाला, का शक्य नाही? माणसानं स्वप्न बघितली पाहिजेत. माझं पोरगं मोठं क्रिकेटर व्हावं अशी माझी इच्छा होती गं, पण मला ना माझ्या जॉबमुळे त्याला वेळच देता आलं नाही. जर तो आता क्रिकेटर असता तर अगं राहुल द्रविड, सचिन तेंडुलकरची पोरगीसुद्धा मागे लागली असती. मग आराध्या बच्चनचं काय घेऊन बसलीस? कुणाचं नशीब कुठं उघडेल काही सांगू शकत नाही. मंजू म्हणाली, तुमचं खरं आहे हो, पण आता सध्या तरी तुमच्या पोराला ऐश्वर्याची पोरगी मिळणार नाही. आणि नेहमीच मोठं स्वप्न बघणारे विजयराव म्हणाले, का मिळणार नाही? मिळणारच. आणि ती म्हणाली, बरं मग छोट्यासाठी पण एक शोधा की. आणि तो म्हणाला, आत्ताच अनुष्का शेट्टीला आणि विराट कोहलीला पोरगी झाली ना, व आम्ही का तिच्यावर डोळा ठेवला पाहिजे. मंजू आता खूप हसत होते आणि म्हणाले, अहो मग तुमच्यासाठी ना तुम्ही कटरीना कैफ नाहीतर करिश्मा कपूर, करीना कपूर सारखी बायको का नाही केली हो साहेब? आणि काय स्वप्न बघाल ना तुम्ही, खरंच तुम्हाला हात जोडून नमस्कार. आणि विजयराव म्हणाले, करिश्मा, करीना काय घेऊन करू? ती करीना काहीच करीना आणि मला पण काही करू देईना तर. तशी तू पण काही कमी नाहीस. त्यांच्या इतका मेकअप केल्यावर तू पण हिरोईनला मागं सारतीच की. आणि खऱ्या हिरोईनला जर बघितलंस ना तर उलटी येईल उलटी. मेकअप करून करून खूप खराब चेहरे झालेले असतात आणि खूप खड्डे असतात गं. किलो मेकअप भरावा लागतो त्या खड्ड्यांमध्ये आणि डागडुजी करावी लागते. आणि मुळातच मेकअप या शब्दाचा मराठीत अर्थ काय आहे माहिती आहे का? उणीव भरून काढणे. आणि आता मंजू या येड्या नवऱ्याचं ऐकून खूप हसत होती. आणि तो म्हणाला, होय गं, आणि तुला कोण आवडायचा? गोविंदा ना? तुझ्या स्वप्नात शिरून ब्लँकेटमध्ये तो यायचा का गं?
आता मंजूनं ना त्याला फटकाच दिला आणि म्हणाली, शी घाणेरडे कुठले. आणि तिनं तो विषयच बंद केला आणि म्हणाली, पण खरंच तो खूप हसवायचा ना, म्हणून मला आवडायचा. मग ते घरी आले आणि संध्याकाळी तो आधीच म्हणाला मला भूक नाही, त्यामुळे तिनं काहीच केलं नाही. तरी पण झोपताना म्हणाला, झोपताना थोडासा भात कर की गं, भूक लागल्यासारखं वाटते. त्याला पोटाला कमी पडलेलं अजिबात चालत नव्हतं आणि तिनं त्याला भात केला आणि दूध भात खा म्हणाली आणि झोपली. आणि रात्री रोमॅन्स मनासारखा झाला नव्हता ना, आणि आता त्याला हुक्की आली होती. त्याने तिला खूप त्रास दिला रात्रीचाच. तीही थोडीशी जागायची, मध्येच डोळे झाकायची आणि अशा प्रकारे कशी तरी रात्र उजाडली. आणि सकाळी उठून बारकं बाळ म्हणाला, आई भात शिल्लक आहे होय, मग मला फ्राईड राईस करून दे. आणि विजयराव पुन्हा सावटपणा करत म्हणाले, मी ना रात्री दूध प्यालो आणि भात खाल्ला, वर दूध प्यालो आणि खाली भात खाल्ला. आणि बापरे, मंजू पुन्हा अजून हसायला लागली आणि याचं काय करावं तिला सुचेना. आणि आता सासूबाईंनी पुन्हा फोन केला आणि म्हणाल्या, अरे ती मनीषा म्हणत होती ती मंजू येऊन गेली होय, मी तिला खूप मारणार आहे, मला एकटीला नाही ऐकत का, तर मी माझ्या मावस बहिणीला घेऊन मारणार. आता तिची ती मावस बहीण म्हणजे कोण, तर तीच विजयने तिला नकार दिला ती. तो रागसुद्धा होताच तिच्या मनात. आणि मंजू म्हणाली, अच्छा म्हणजे हिला अजूनही अक्कल नाहीच म्हणायचं, आणि ये म्हणावं कुणाला घेऊन यायचं तिला, तुम्हा सगळ्यांना पालती घालणार. आणि आता त्या रागातच अचानकच मंजूच्या डोक्यात आला आणि ती म्हणाली, ओय होय हो, मी तुम्हाला रजा मागितली तर तुम्ही काय म्हणाला की मला काय मिळेल, मग शाळेतल्या बायकांनी रजा मागितल्यावर असंच म्हणता का की मला काय मिळेल. आणि विजय म्हणाला, आय घातली, आता ही मनीषाचा आणि तिच्या मावस बहिणीचा राग माझ्यावर काढणार आणि मलाच पालथा घालणार, त्यापेक्षा इथून निघा, असं म्हणून तो सटकून गेला.